नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अंजली चांदे, सायकोलॉजिस्ट काउन्सिलर. आपलं सर्वांचं सायकोविद्यामध्ये स्वागत आहे. या चॅनलमध्ये आपण मानसशास्त्र या विषयाची संपूर्ण माहिती बघणार आहोत. मानसशास्त्र हा विषय 11वी-12वी, BA-MA, BSW-MSW, नेट, सेट, CET आणि अनेक परीक्षांसाठी उपयुक्त आहे. या सर्व परीक्षेच्या सिलेबस नुसार आपण प्रत्येक टॉपिक येथे शिकवणार आहोत. तसेच 11वी-12वी साठी स्वतंत्र व्हिडिओ लेक्चर्स घेऊन येणार आहोत. तर आपण सर्वांनी सायकोविद्या या चॅनलला सबस्क्राईब करा. मानसशास्त्राचा परिचय, इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी या पहिल्या लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत मानसशास्त्राचा इतिहास, मानसशास्त्राचा उगम, मानसशास्त्राची व्याख्या. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया मानसशास्त्र म्हणजे काय. अनेक विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्र हा विषय अगदी नवीन असावा, काहींना थोडीफार माहिती असावी. तर सर्वप्रथम आपण मानसशास्त्र म्हणजे काय हे जाणून घेऊया. मानसशास्त्र हा विषय आपल्याला काय शिकवतो, तर मानसशास्त्र हा विषय आपल्याला माणसाची वृत्ती, प्रवृत्ती, वर्तन, तो असं का वागतो याविषयी सांगतं. एखादी व्यक्ती एखाद्या सिच्युएशन मध्ये अशी का करते, ह्या सर्व गोष्टींना समजून घेण्यासाठी मानसशास्त्र मदत करतं. तुम्ही बरेचदा बघितलं कोण कसं वागतं, कोण का असं करतं, आपल्याला बरेचदा त्याचा अंदाज येतो. ठीक आहे, की ही अशी का म्हणत असावी, तो तसा का वागत असावा, याचा आपल्याला अंदाज येतो. तुम्ही बघितलं असेल, दोन दोन भावंड, एकाच आई वडिलांची दोन भावंड एकाच वातावरणात वाढलेली एकाच सिच्युएशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतात. का? आपल्या आजूबाजूला बरंच काही होतं, कोण काय काय करत असतं. मानसशास्त्र कोण काय या प्रश्नापेक्षा का, कोण असं का करतं याच्याकडे जास्त लक्ष देत. ठीक आहे, आता आपल्याला ही बेसिक नॉलेज आलेलं आहे. मानसशास्त्र म्हणजे काय, सायकोलॉजी म्हणजे काय. आता आपण इथून याचा उगम कसा झाला, याचा इतिहास कसा होता हे बघूया. मानसशास्त्राचा इतिहास. असे म्हणतात की मानसशास्त्राचा भूतकाळ फार मोठा आहे, त्याचा इतिहास संक्षिप्त आहे. मनुष्य हा जिज्ञासू प्राणी आहे, त्याला प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आहे. इथूनच फार इंटेलिजंट असल्यामुळेच आपण एक माकडापासून एक इंटेलिजंट प्राणी, एक माणूस पर्यंत पोहोचलो आहे. याच जिज्ञासामुळे आज माणूस चंद्रावर जाऊन पोहोचलेला आहे. मनुष्याने हा विचार केला, जेव्हा सगळे प्रयोग होत होते, फार इव्हॅल्युएशन होत होतं, मनुष्याला आजूबाजूच्या प्रकृतीला, गुरुत्वाकर्षणला जाणून घेतलं होतं. माणसाला जाणायचं होतं, माझ्या हात का सुरू आहे, मी असा का आहे, तो असा का आहे, आपण असे का वागतो, बोलतो. तर इसवी सन जवळपास 350 वर्ष आधीपासून ग्रीक तत्वज्ञानांनी मानसशास्त्राबद्दल विचार केला. त्यापैकी सॉक्रेटोस, प्लुटो अँड अरिस्टोटल या तत्वचिंतकाची नावे अग्रगण्य आहे. मग मानसशास्त्राचा उगम कसा झाला? पूर्वी मानसशास्त्राला फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान याचीच एक शाखा मानली जाईल, त्याला एक स्वतंत्र मानसशास्त्राची एक विषय नाही मानला जायचा. पण काय झालं, 1879 मध्ये जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठात विल्यम वुंड यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली व येथूनच मानसशास्त्राची स्वतंत्र वाटचाल सुरू झाली. म्हणून विल्यम वुंड यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक असे म्हणतात. आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत, तर विल्यम वुंड. का? तर पूर्वी हा विषय तत्वज्ञान नावाची एक शाखा म्हणून मानला जायचा, पण विल्यम वुंड यांनी मानसशास्त्राची प्रयोगशाळा स्थापन केली 1879 मध्ये. म्हणून आधुनिक मानसशास्त्राचे जनक विल्यम वुंड यांना म्हटले जाते. आता मानसशास्त्राची व्याख्या बघूया. मानसशास्त्राच्या अनेक व्याख्या आहेत. तर पूर्वी तत्वज्ञानी जे होते अरिस्टोटल, जेव्हा मानसशास्त्राला तत्वज्ञानची शाखा मानले जायचे. ठीक आहे, तर काय झालं, पूर्वी जेव्हा तत्वज्ञान इसवी सन 350 वर्षापूर्वी त्यांचे असे मत होते की माणसाची आत्मा आहे व त्यामुळे त्याचा अभ्यास करायचा म्हणजे माणसाची प्रवृत्ती आपल्याला कळते. म्हणून तेव्हा तत्वज्ञानाची एक शाखा म्हणजे सायकोलॉजी. सायकी या ग्रीक शब्दाचा अर्थ होतो आत्मा आणि लोगस म्हणजे शास्त्र, या दोन ग्रीक शब्दांपासून सायकोलॉजी हा शब्द बनलेला आहे. म्हणून अरिस्टोटल यांनी आत्म्याचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी पूर्वीची व्याख्या होती. पण ज्या आत्म्याला आपण बघू शकत नाही, अनुभवू शकत नाही, त्याला शास्त्र कसे काय म्हणायचं, त्याच्यावर प्रयोग करता येत नाही, त्याचं अस्तित्व कुठे आहे? आत्मा एक गूढ अमूर्त संकल्पना आहे, तिची वस्तुनिष्ठता पडताळून बघता येत नाही, कुठे प्रयोग करायचा ना त्याच्यावर. म्हणून अभ्यासकांना तेव्हापासून मानसशास्त्राची आत्माविषयीची संकल्पना हळूहळू
लोप पावत गेली. मग 19व्या शतकात आत्माचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र या वाक्यातील दोष दूर करण्यासाठी मानसशास्त्र म्हणजे मानवाच्या मनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली? मॅकडोगल यांनी केली. त्यांनी सायको या शब्दाचा आधुनिक अर्थ माइंड म्हणजे मन असा जोडला गेला. त्यांनीच आपल्या व्याख्येला पुन्हा एक नवीन स्वरूपात मांडले. मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र असं केले. रिडिफाईन केलं आहे आपल्या व्याख्येला मॅकडोगलनी. त्यांनी पहिले म्हटलं मानवाच्या मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. ठीक आहे, मानवाचं मन कसं आहे त्याचा आपण अभ्यास करावा ते शास्त्र म्हणजे सायकोलॉजी, मानसशास्त्र. मग त्यांनी म्हटलं मानवी मनाचे अनुभव मिश्रित म्हणजे मानवी मनाचा अभ्यास करणं म्हणजे काय? त्याच्या अनुभवांचा अभ्यास करणं, त्याचं वर्णन करणे त्या अनुभवांचा, याचे शास्त्र अशी मॅकडोगलने व्याख्या केली. पण जशी आत्माची संकल्पना वस्तुनिष्ठ नाही वाटली तशीच मनाची सुद्धा संकल्पना वस्तुनिष्ठ नाही वाटली. ती पण एक गूढ व अमूर्त संकल्पना होती. त्याचाही आपण अभ्यास करू शकत नव्हतो. मग मनाबाबत असलेला पण जो सायकोलॉजीचा संबंध आहे तो हळूहळू कमी होत गेला. मग 19व्या शतकाच्या पूर्वार्धातच मन या संकल्पनेचे सुद्धा अस्तित्व नाकारले. मग मानसशास्त्र म्हणजे चेतना व बोधावस्थेचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली? विल्यम वुंड यांनी केली. चेतना म्हणजे काय? कॉन्शियसनेस. ठीक आहे, माणूस जागृत अवस्थेत, कॉन्शियसली माहिती असलेल्या अवस्थेत जो असतो त्याचे शास्त्र, त्याला जे जे माहिती आहे त्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या विल्यम वुंड यांनी केली. पण आता बघा की सगळेच वर्तन किंवा सगळेच वागणं किंवा सगळ्याच गोष्टी मानवाला माहिती नसतात. तर लहान मुले आहेत, विकृत लोक आहेत, प्राणी हे कसे काय सांगू शकतील ना? त्यांच्या बोधात्मक अनुभवांचं क्षेत्र फार मर्यादित आहे. ते फार गोष्टी एक्सप्लेन नाही करू शकते. त्यामुळे ही व्याख्या पण संकुचित ठरत गेली. नंतर आले डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी म्हटले की मन हे फक्त चेतना किंवा कॉन्शियस अवस्थेत काम नाही करत, तर अबोध मनाचे महत्व त्यांनी प्रतिपादन केले. अबोध म्हणजे अनकॉन्शियस माइंड. आपण अनेक गोष्टी अनकॉन्शियसली करतो. आपण गाडी चालवतो आहे, आपण जेव्हा शिकलो तेव्हा आपल्याला माहिती असतात. आपण रस्त्याने सरळ सुसाट गाडी चालवत जातो, आपल्याला काहीही वाटत नाही की गाडी कशी जाते आहे का ब्रेक दाबतो वगैरे. ती आपोआप आपले अनकॉन्शियस माइंड त्या हॅबिच्युअल असतो त्या गोष्टी करायला. अशा अनेक गोष्टी व्यक्ती करत असतो अनकॉन्शियस. म्हणून डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी अबोध मनाचे महत्व सांगितले. त्यांनी म्हटले की बोधावस्था म्हणजे चेतना व अबोधावस्था यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी सिगमंड फ्राईड यांनी व्याख्या केली. आतापर्यंत आपण कोणाकोणाची व्याख्या बघितली? अरिस्टोटल, मॅकडोगल, विल्यम वुंड आणि सिगमंड फ्राईड. त्यानंतर अमेरिकेतील वर्तनवादी मानसशास्त्र वॅटसन यांनी वर्तनावर भर दिला. यांनी म्हटले की अबोधावस्था किंवा कॉन्शियसनेस हे आपण कसे पडताळून बघू शकतो? तर एखाद्याच्या वर्तनाने आपण पडताळून बघू शकतो. तो कसा वागतो आहे, कोणती गोष्ट करतो आहे. म्हणून अमेरिकेतील वर्तनवादी मानसशास्त्र वॅटसन यांनी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली. मग मन नावाचे मानसशास्त्रज्ञ होते. यांनी म्हटले अनुभव व वर्तन याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. वॅटसनने आधी म्हटले की वर्तनाचे शास्त्र, मग मन यांनी म्हटले की अनुभव. प्रत्येक गोष्ट आपण वर्तनाने सांगत नाही, काही गोष्ट आपण अनुभव करतो, ती आपल्या वर्तनात येत नाही पण ते आपल्या अनुभवात असतात. म्हणून मन या शास्त्रज्ञांनी म्हटले अनुभव व वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आतापर्यंत आपण पाहिलेल्या ज्याही व्याख्या आहेत त्या समाधानकारक असल्या तरी त्यात प्राण्यांचा समावेश नाही. म्हणून मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी केलेली व्याख्या म्हणजे मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. आता वर्तन म्हणजे काय? तर मराठीत आपण अनेक शब्द म्हणू शकतो. आचरण, वागणूक म्हणता येईल. मानसशास्त्रीय भाषेत वर्तन म्हणजे विविध उद्दीपकांना अनुसरून केलेली प्रतिक्रिया. वर्तन म्हणजे काय? विविध उद्दीपकांना अनुसरून केलेली प्रतिक्रिया. आता उद्दीपक म्हणजे काय? उद्दीपक म्हणजे स्टिम्युलस. ठीक आहे, एखादी गोष्ट घडते एखाद्या सोबत आणि मग त्याच्यावर आपली प्रतिक्रिया. वर्तनाचे एक सूत्र आहे SOR.
आर. एस म्हणजे स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक. ओ म्हणजे ऑर्गॅनिझम जीव एखाद्या सोबत, त्या ऑर्गॅनिझम सोबत, प्राणी माणूस यांच्यासोबत. मग आर. आर म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. आता मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी जी व्याख्या केली ती आता आपली मानसशास्त्राची व्याख्या आहे. मानव व मानवेतर प्राण्यांचा वर्तनाचा अभ्यास. कारण अनेक प्रयोग हे आपण प्राण्यांवर केले आहेत व त्याचे शास्त्र आपण मांडलेले आहे. ठीक आहे. तर आता आपण हे जे वर्तनाचे सूत्र आहे हे खूप सोपी आहे. एस म्हणजे स्टिम्युलस उद्दीपक. आता उद्दीपक दोन प्रकारचे असतात, म्हणजे बाह्य उद्दीपक आणि आंतरिक उद्दीपक. ठीक आहे. स्टिम्युलस म्हणजे बाहेरून कोणती तरी इन्फॉर्मेशन, कोणती तरी घटना, काहीतरी आपल्याला मिळते किंवा आपल्या आतून शरीरातून. बाह्य उद्दीपक कोणते आहे? दृश्य, आवाज, वास, स्पर्श, जे काही आपले ज्ञानेंद्रियांनी जे उद्दीपक आपण घेतो आणि त्याच्यावर आपण जे रिॲक्शन्स देतो, जो काही रिस्पॉन्स देतो, जी काही प्रतिक्रिया देतो, ते म्हणजे आपलं वर्तन आहे. आंतरिक उद्दीपक कोणते आहेत? तर आंतरिक उद्दीपक आहे मनातील भावना, मनातील विचार, भूक लागणे, तहान लागणे, मळमळ होणे. हे जे आतमधून ज्या क्रिया होतात, शारीरिक अंतर्भावातून अंतर्मनातून ज्या क्रिया होतात, त्यांना आपण आंतरिक उद्दीपक असे म्हणतो. तर आंतरिक आणि बाह्य अशा दोन्ही उद्दीपकांना एखाद्या ऑर्गॅनिझमने जीवाने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन. ठीक आहे. तर आपण आजच्या भागात काय काय बघितलं? मानसशास्त्राचा उगम, मानसशास्त्राचा इतिहास, मानसशास्त्राच्या व्याख्या. ठीक आहे. तुम्हाला काही अडचणी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला त्याची उत्तर देईल. तर पुढल्या भागात आपण बघूया नेचर ऑफ सायकोलॉजी, ब्रांचेस ऑफ सायकोलॉजी अँड मेथड्स ऑफ सायकोलॉजी. म्हणजे मानसशास्त्राचे स्वरूप, मानसशास्त्राच्या शाखा आणि मानसशास्त्रीय पद्धत. ठीक आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.